नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत प्रभाकर गावडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहर सचिव. माझ्यासोबत आहेत माझे सहकारी शरद पाटील, विभाग अध्यक्ष शेळे. साधारणतः 28 एप्रिल रोजी आम्ही एक व्हिडिओ बनवला होता सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिवा शहरातला जो डीपी रस्त्यांचा जो घोटाळा आहे 178 कोटींचा या संदर्भामध्ये. त्यामुळे आम्ही काही माहितीचे अधिकार टाकले होते आणि त्याची माहिती जी आहे आता एक एक रस्त्याची आम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे. आज एक माहितीचा अधिकार माझ्याकडे आलेला आहे, जो आलेला आहे विजय भोई, जनमाहिती अधिकारी उपअभियंता यांनी आज तो दिलेला आहे. हा माहिती अधिकार जो आहे वाचल्यानंतर थोडंसं मला हसावं की रडावं हे कळत नव्हतं, म्हणून मी विचार केला की हा जो विषय आहे तो आपल्या सर्वांसमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडावा. या ठाणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एक कशी पद्धत आहे हे आज आपल्या सर्वांना मी इथे दाखवतो. साधारणतः 22/4 रोजी आम्हाला हा माहितीचा अधिकार देण्यात आला, ज्याच्यामध्ये आम्ही माझ्याकडे 2 रस्त्यांची माहिती देण्यात आली. त्यातला हा जो पहिला रस्ता आहे तो आहे रिव्हरवूड पार्क बीएसएफबी बिल्डिंग इन सागरली विलेज. डीपी रोडचं हे 25 मीटरचं काम आहे, ज्याची साधारणतः जी निविदेची रक्कम आहे तुम्ही इथे बघू शकता, 5 कोटी रुपयाची रक्कम आहे. 5,79,480 समथिंग अशी काहीतरी एक रक्कम आहे जी या निविदेसाठी नमूद करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आम्ही विचारलं होतं की साधारणतः या रस्त्याचं किती काम झालेलं आहे, सध्या आता या संबंधित रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष किती काम झालेलं आहे त्याची टक्केवारीनुसार आम्हाला माहिती द्या, असं आम्हाला म्हणजे याचा प्रश्न आम्ही विचारला होता. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जे त्यांनी मला उत्तर दिलेलं आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो, नंतर मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा तो कागद दाखवेल, ज्याच्यात मी विचारलं होतं की या संबंधित रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष प्रगतीची टक्केवारीनुसार माहिती द्या. ज्याच्यामध्ये त्यांनी मला असं माहितीमध्ये उत्तर दिलेलं आहे, अनुक्रमांक 1 मधील म्हणजे हा जो सागरलीचा रस्ता आहे, रस्त्याच्या कामाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित न झाल्याने सदर रस्त्याच्या कामाची निविदा बंद करण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण असं पकडून चालू की हा जो रस्ता याच्यासाठी हे 5 कोटी रुपये काढण्यात आलेले होते, हा रस्ता कदाचित खासगी जागा मालकाचा असेल किंवा MMRDA असेल, MSRDCचा असेल किंवा वन विभागाचा असेल, तो महापालिकेकडे हस्तांतरित झाला नाही, म्हणून ही 5 कोटी रुपयांची निविदा जी आहे ती बंद करण्यात आली, असा पहिला माझा समज झाला. पण त्याच्यानंतर जेव्हा मी 6व्या क्रमांकाची माहिती वाचली की ज्याच्यामध्ये त्यांनी मला उत्तर दिलंय, त्याचा प्रश्न मी आपल्याला वाचून दाखवतो. प्रश्न मी विचारला होता, सदर रस्त्याच्या कामासाठी आतापर्यंत संबंधित कंत्राटदारास अदा करण्यात आलेली एकूण रक्कम, सोबतच अदा करण्यात आलेली रक्कम कोणत्या मोजमाप किंवा बिलाच्या आधारावर काढण्यात आलेली आहे याची वर्क ऑफ लेनची सविस्तर माहिती द्यावी. त्याच्यामध्ये सन्माननीय विजय भोई साहेबांनी मला ही माहिती लिहून दिलेली आहे, जे अधिकृत आहे, ज्याच्यात त्यांनी असं म्हटलंय, अनुक्रमांक 1च्या रस्त्याच्या कामासाठी संबंधित कंत्राटदारास एकूण रक्कम 54 लाख लक्ष रकमेचे देयक WBMच्या कामाकरता अदा करण्यात आलेले आहे. मला सन्माननीय विजय भोई साहेबांना हे विचारायचं आहे की जे काम 54 लाखाचं झालंय, पहिल्या वरच्या प्रश्नामध्ये तुम्ही असं सांगितलंय की ही निविदा बंद करण्यात आली आहे, जागा हस्तांतरित झालेली नाही, त्यामुळे मग ज्या जागेचं हस्तांतरणच झालेलं नाही त्या जागेचं 54 लाख रुपयाचं बिल कोणाकडे आणि कशासाठी देण्यात आलं? म्हणजे हा जो प्रश्न आम्ही मांडत होतो इतके दिवस की या रस्त्यांच्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याचं हे जिवंत उदाहरण आहे की याच्यामध्ये संबंधित कंत्राटदाराला 54 लाख रुपयाचं बिल जे आहे ते देण्यात आलेलं आहे, असं माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देण्यात आलेलं आहे. आता WBM पर्यंतचं काम झालं असं आम्हाला सांगण्यात आलं. काही जे महापालिकेचेच इंजिनियर आहेत त्यांच्याकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जे WBMचं काम सांगितलं त्याच्यामध्ये असं एक साधारणतः आम्ही आपल्या लोकांना मी माहिती देतो की WBM म्हणजे नेमकं किती. तर एक उदाहरण आपण जर समजा पकडून चालू की 100 रुपयाचं काम आहे, तर WBM पर्यंत म्हणजे साधारणतः 70% काम पूर्ण झालं असं आपण त्याला म्हणू शकतो. मी पकडून चालतो की हायपोथेटिकली आपण 50% काम पकडून चालू, म्हणजे 5 कोटीच्या रुपयांमधलं 2.5 कोटी रुपयांचं काम जे आहे ते कंत्राटदाराने केलेलं आहे. नक्की तिथले जे इंजिनियर आहेत, जे कार्यकारी अभियंता आहेत, सहाय्यक अभियंता आहेत, हे नक्की कुठे होते? त्यांचं डोकं ठिकाणावर होतं का? की म्हणजे जी जागा हस्तांतरितच झालेली नाहीये तिथे यांनी 50% 70% काम केलं आणि नंतर तुम्ही आता माहितीच्या अधिकारामध्ये उत्तर देताय की त्याची निविदा रद्द करण्यात आली होती, बंद करण्यात आली होती. मग हे 54 लाख रुपये कोणाच्या घिसात घातले तुम्ही? जो नागरिकांच्या कराचा पैसा आहे तो 54 लाख रुपये कोणाच्या खिशात गेले? मग हा एक प्रकारे भ्रष्टाचार नाहीये का? म्हणजे नक्की त्या रस्त्याचं काम झालंय की नाही झालंय? मग हे जर 54 लाख रुपये तुम्ही घातले आहेत, हे कंत्राटदाराला कोणत्या हिशोबाने तुम्ही दिले? जर ही निविदा जी आहे ही बंद करण्यात आलेली आहे,
मग 5 कोटीच्या रकमेतले 54 लाख रुपये तुम्ही कोणत्या हिशोबाने कंत्राटदाराला दिले, का बरं दिले की ते तुम्ही खाल्ले, याचं उत्तर जे आहे, म्हणजे आम्ही इतके दिवस जे बोंबलतोय याचा अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय याच संदर्भामध्ये. पण मला असं वाटतं की या सर्व गोष्टीमध्ये वरपासून खालपर्यंत सगळे गुंतलेले आहेत. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. साधारणतः 15 दिवसापूर्वी मी एक पत्रव्यवहार केला होता ईमेलच्या माध्यमातून सन्मान्य आयुक्तांना. कारण हे जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, जनमाहिती अधिकारी, यांना आम्ही एका परिपत्रकाची आठवण करून दिली. शासनाने 2018 मध्ये एक परिपत्रक काढले, ज्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलंय की माहितीच्या अधिकारामध्ये जर समजा माहिती मागणीतल्यानंतर 30 दिवस लागतात माहिती देण्यासाठी, तर शासनाने एक परिपत्रक काढलं की तुम्ही दर सोमवारी 3 ते 5 मध्ये लोकांना ज्यांना माहिती बघायची त्यांना विनामूल्य ती बघायला द्या. असं शासनाने परिपत्रक काढलं, जे सर्व शासकीय कार्यालयांना लागू करण्यात आलेलं आहे. पण इथले जे अधिकारी आहेत त्यांनी असं म्हटलं की नाही, जोपर्यंत आम्हाला आयुक्त सांगणार नाहीत किंवा आयुक्त जोपर्यंत असा लेखी आदेश काढणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे दाखवू शकत नाही. म्हणून मी सन्मान्य आयुक्तांना मेल केला. त्याच्यानंतर मी रितसर माझ्या लेटरहेडवरती पक्षाच्या मी त्यांना एक पत्र दिलं, ज्याच्यामध्ये मी त्यांना असं म्हटलं, त्याची कॉपी मी त्यांना लावली. ती कॉपी सुद्धा मी आपल्याला स्क्रीनवरती थोड्या वेळात दाखवतो की हे जे परिपत्रक आहे, शासनाचा जो आदेश आहे, तो तुम्ही सर्व विभागांना सांगा की तुम्ही माहिती तुमची सोमवारी 3 ते 5 मध्ये दाखवा. आजपर्यंत त्या पत्राचं मला उत्तर आलेलं नाहीये आणि नाही आयुक्तांनी ती गोष्ट जाहीर केलेली आहे. सो माझा असा थेट आरोप आहे की हे सगळे वरपासून खालपर्यंत सगळे या भ्रष्टाचारामध्ये गुंतलेले आहेत. अशा पद्धतीचे व्यवहार होत आहेत, हे आम्ही सिद्ध करून दाखवतोय. असे तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला लिहून देताय, तरी सुद्धा जर महापालिका या विषयावरती कुठल्याही गोष्टीची ऍक्शन घेत नाहीत, ज्या अधिकाऱ्यांनी हे पैसे खाल्लेले आहेत, ज्या कंत्राटदारांच्या खिशात हे सर्वसामान्य जनतेच्या कराचे पैसे गेलेले आहेत, त्यांच्यावर काय कारवाई होणार आहे? मला असं वाटत नाही की महापालिका कारवाई करण्यासाठी इंटरेस्टेड आहे. आता आमची जी लढाई आहे ती लोकायुक्तांकडे आम्ही जाऊ आणि लोकायुक्तांकडे जाऊन, कारण आता आमच्याकडे बरेचसे पुरावे आहेत, अजूनही आमचे माहितीचे अधिकार चालू आहेत. कधी कोणती बिलं काढली गेली, त्याचे बिलाचे काय काय पुरावे आहेत तेही आम्ही मागितलेत. आता आम्ही बघतोय की आता ते किती दिवसामध्ये ते पुरावे आमच्यापर्यंत येणार आहेत. पण आता ही लढाई जी आहे भ्रष्टाचाराची, ही आम्ही लोकायुक्तांपर्यंत घेऊन जाऊ, एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. धन्यवाद.